राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दौंडमध्ये झालेल्या सभेत ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार महेश भागवत यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती। त्याला आता महेश भागवत यांनी उत्तर दिले। बघा काय म्हणाले होते अजित पवार आणि काय दिले आहे महेश भागवत यांनी उत्तर। या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत सोहम डेव्हलपर्स, वी बिल्ड फॉर फ्युचर, शितोळे क्रिस्टल, शितोळे हाइट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे दावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय। माझी तुम्हाला विनंती आहे, बाकी काही लक्षात घेऊ नका। त्याच्यामध्ये कुठेही आपल्या तालुक्यातले जरी उमेदवार असले तरी तिथं मत देऊन ते काही विजय होणार आहेत का? तुम्हीच सांगा, तुमच्याच मनाला विचारा। तुमच्या तालुक्यातली व्यक्ती निवडून येऊ शकते का? मग कशाला? त्यांना मी सांगून दमलो, पण लयच त्याची अपेक्षा लय मोठी होती। त्यानं ते सांगितलं बाबा डायरेक्टर करतो, डायरेक्टर झाल्यावर बँकेचा चेअरमन करतो, त्याच्यामध्ये महामंडळ देतो, कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा देतो। ती म्हणलं ही काही नको, राज्यसभेमध्ये खासदार करा। मला ते म्हणलं ती माझ्या डोक्याच्या पलीकडचं आहे। त्याच्यावर मी आपला हात जोडले। ही अशोक सावंत गेला होता, ते रडला बिडला, त्याला घेऊन पार 3 वाजता तिथं फॉर्म काढायला गेला आणि ह्यालाही वाटलं आता निघतोय। ती म्हणलं शेवटचा फोन लाव दादाला। आधी म्हणलं काय काढून घेतो, पण काढताना काय म्हणले, दादा किती दिवस हो? कुल थोरात कुल थोरात। म्हणलं अरे थोरातामध्ये आनंद थोराताचं पण आडनाव येतं ना, ती थोरातच आहे ना। आता वास्तविक पाहता अनेक दिग्गज ज्यांची नावं आपण ऐकतो ती सगळी मंडळी आमदार खासदार व्हायला तर इच्छुकच आहेत। आता मी तर खासदारकीची निवडणूक लढवतोय, त्यांच्या धर्मपत्नी त्या ठिकाणी खासदारकीची निवडणूक लढवतात। मग ही लढाईच मुळात पदांसाठी चाललेली आहे, पण पद मिळवायची कशासाठी? आता ते जे मला पद ऑफर करत होते त्या पदांचा वापर सर्वसामान्य माणसांसाठी मी कितपत करू शकतो, कारण ते मांडलिकत्व झालं असतं। समजा मी ते पद स्वीकारलं असतं, ते मांडलिकत्व झालं असतं, त्याला त्यांच्या आहारी जाऊन काम करावं लागलं असतं, ते सांगतील त्यांचा अजेंडा पुढे रेटावा लागला असता। परंतु माझं सध्याचं जे धोरण आहे त्यामध्ये माझ्या समोर सगळ्यात मोठे 3 प्रश्न त्या ठिकाणी आहेत। या संदर्भामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अक्षम्य दुर्लक्ष करण्याचा जो काही प्रकार झालाय त्याला विरोध करण्यासाठी माझी उमेदवारी आहे। शेवटी लोकप्रतिनिधी व्हायचं कशासाठी? तर लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी। मग कुणी पद देतं म्हणून त्याच्याबरोबर जायचं ही भूमिका मला मान्यच नाही ना।